नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। जिल्हा राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाद्वारे शासनाने तातडीने प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। गुरुवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संबळ ढोलकीच्या गजराने दणाणून गेला। गोंधळी मंडळींनी पारंपरिक पद्धतीने जागरण करत आंदोलनाला वेगळा रंग दिला। गोंधळाला या अशा गीतांसह आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनात समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, विलास पेद्राम, वंदना नेटके, विजय काकडे, भागवत नवगण, अशोक मासाळ, शंकर जगताप, भाऊ शिंदे, वैशाली बोडखे, पुरुषोत्तम आडे आदींसह मोठ्या संख्येने कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। आज या ठिकाणी राज्य सरकारी कर्मचारी मजदूर संघटनेचा संपाचा हा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी कुठलंही ऑफिस चालू नाही, तलाठी कार्यालय बंद आहेत, शाळा बंद आहेत, कचेरीत एक माणूस नाही, लोकांची गैरसोय होती, लोकांना कामाची सवय आहे, परंतु लोक कामाला येत आहेत आणि परत जात आहेत, त्याचे आम्हालाही वाईट वाटतंय। परंतु आमचा नाविलाज आहे। खरंच सांगा तुम्ही, आम्ही पब्लिक पण हा प्रश्न विचारतो की जर समजा आयुष्यभर कर्मचारी काम करतो आणि त्याला पेन्शनमध्ये जाताना जर 2 आणि 3 हजार रुपये मिळाले तर तो काय करू शकतो, याचा विचार मायबाप जनतेने केला पाहिजे। त्या कर्मचाऱ्याला त्याच्या मुलांनी जर नाही सांभाळलं त्याच्यावर भीक मागायची वेळ येईल, अशी अवस्था आहे आणि म्हणून हा कर्मचारी आमचा तळतळलेला आहे। आजही तुम्ही भाजी बाजारात गेले तर आमच्या निवृत्त कर्मचारी भाजी विकायचा धंदा करतायत, वस्तू देते तरी शासनाला कसं काय करताय तुम्ही? तरी शासनाला जाग आहे ना। मला सांगा की 545 खासदार आहेत, या महाराष्ट्राचे 363 आमदार आहेत, तुम्ही सगळे कोट्याधीश आहात, कोट्याधीश। एखादा गरीब असेल कदाचित, सांगता येत नाही काही, पण तुम्हाला तुमची पेन्शन तुम्ही मिळवून घेतली। आता मागच्या महिन्यात 24% तुमची पेन्शन वाढवून घेतली आणि आमच्या कर्मचाऱ्यावर भीक मागायची वेळ आणली। हा धंदा कृपया तुम्ही लक्षात घ्या आणि शासनाला एवढंच म्हणणं आहे की बाबा हो, तुम्ही तरी विचार करा आणि ह्या सुकड्या बंद करा आणि आमच्या कर्मचाऱ्याची पेन्शन आम्हाला द्या, ही विनंती मी या ठिकाणी करतो। खरं तर मी आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे त्यांचे आभार मानतो की सामान्य कर्मचाऱ्याच्या व्यथा या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही देखील आमच्यासोबत उन्हातान्हात उभे आहात। मित्रांनो, आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तरी देखील शासनाला आमच्या वेदना कळलेल्या नाहीत। आम्हाला बसणारा, या उन्हातान्हात बसणारा चटका तो देखील शासनाच्या एसीत बसणाऱ्या या सगळ्या शासनकर्त्यांना बसलेला नाही। पण हाच कर्मचाऱ्यांचा आक्रोश, त्यांच्या डोळ्यातील आग त्यांच्या खुर्च्यांना चटके दिल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही मी आज कर्मचारी संघटनेचा नेता आणि एक सामान्य कार्यकर्ता, शासकीय कर्मचारी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून देतो। मित्रांनो, आज आम्ही एक वेगळ्या प्रकारे शासनाचा निषेध नोंदवलाय। ज्या पद्धतीने आपण आपल्या संस्कृतीत एक जागरण गोंधळ करतो आणि आपल्या कुलदेवाला खुश करण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने मायबाप आणि आमची देवता म्हणून जे शासन आहे त्या शासनाला खुश करण्यासाठी आम्ही आज जागरणाचं नियोजन केले। या जागरणाच्या नियोजनात आम्ही त्यांना साकडं घालतोय, आम्ही त्यांच्यासोबत इतर देवांना देखील साकडं घालतोय की आमच्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या व्यथा या तुमच्या कधी लक्षात येतील आणि आम्हाला न्याय भेटेल। ज्या पद्धतीने आपली कुलदेवता जागरणानंतर आपल्यावर खुश होती, आमची अशी भोळी बाबडी आशा आहे की ह्याच जागरणानंतर आमचं मायबाप शासन देखील आमच्यावर प्रसन्न होऊन आमच्या हक्काच्या, आमच्या मागण्या मान्य करेल। हीच आपल्या सगळ्यांच्या वतीने, कर्मचाऱ्यांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो। सामान्य नागरिकांचे
या 3 दिवसात प्रचंड हाल झालेत, याचं शल्य आम्हाला उभ्या आयुष्यात असेल. आपले अडलेले सर्व कामे आम्ही येत्या काही दिवसात संपावरून परत आल्यानंतर वेळेकाळेचं भान न ठेवता करून देऊ, ही शपथ घेतो, हे वचन देतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.